ओहो, फ्रेश मॉर्निंग असं वाटतंय. सकाळी सकाळी कॅमेरा ओपन करून फ्रेश मॉर्निंगचे व्हिडिओ शूट करते. बट नो, जेव्हा बेबी जोपर्यंत वरचं खात नाही तोपर्यंत रात्रभर आपला मेंदू अलर्टिंग सिस्टीमवर असतो. थोडं जरी त्याने आवाज केला तर आपण लगेच जागी होतो. त्यामुळे 1 वर्षापर्यंत तरी नो फ्रेश मॉर्निंग. सो सकाळी सकाळी मी रात्री धुतलेले कपडे वाळत घातले होते बाहेर, ते काढायला गेले म्हणजे गॅलरीमध्ये. आणि म्हटलं तुम्हाला पण बाहेरचा व्ह्यू दाखवावं म्हणून रेकॉर्ड केलं. कपडे काढून आणले, पण वारं खूप चालू असल्यामुळे बाहेरचे दरवाजे लावायचं विसरले. कडी परत दरवाजे ओपन करून बाहेरची जाळी वगैरे लावून घेतली. आणि मला पण सर्दी झाली, कारण थोडंसं इकडचं वातावरणात सेटल व्हायला, पूर्ण त्या वातावरणामध्ये सूट व्हायला वेळ लागेल. त्यामुळे कणकण सर्दी वगैरे सुरू झालं आहे. आणि सकाळचे कपडे वगैरे घड्या घालून ठेवल्या कालच्या, कारण प्रवासातले कपडे वगैरे खूप सारे कपडे त्यामुळे रात्री धुतले आणि ते सकाळी वाळले. आणि बेबीला घरी असल्यामुळे गावाकडे सर्वजण घेऊन फिरायच्यामुळं तिला एकाच रूममध्ये सारखं बोर होतं आहे. खाली पण मी तिला घेऊन जात नाही, कारण खूप गारवार आहे ना इकडे सध्या तरी. आपल्याकडे पण आय थिंक महाराष्ट्रात आभाळ वगैरे येतं आहे, जसं पावसाचं वातावरणासारखं. म्हणून मी तिला रूममध्येच फिरवलं 1-2 चक्कर. नंतर ब्रश वगैरे केला आणि तिच्याकडे जाता येता ब्रश केला, तिला समोर दिसेल असं, कारण ती जर कुणी नसलं ना खूप रडायला सुरुवात करते. आणि म्हटलं आता ब्रश वगैरे केल्यानंतर हे माझे हस्बंड आणि त्यांची फ्रेंड तिकीट बुक करायला गेले होते. त्यांच्या फ्रेंडचं रिटर्नचं तिकीट बुक करायचं होतं. तो आम्हाला सोडवायला आला होता, तर सामान वगैरे खूप होतं ना म्हणून. आणि आता काही ऑप्शनच नव्हतं, कारण स्वयंपाक करायचा होता. म्हटलं हिला 10-15 मिनटं थोडंसं कार्टून लावून द्यावं. तिला लावू दिलं, पण काही ती राहतच नव्हती. मी तिथं नव्हते, तर शेवटी तिला घेता डाळ लावली. आता बहुतेक असंच होईल, कारण तिला बघायला कोणीच नाही, मीच आहे. त्यामुळं तिला घेताच मला आवरावं लागेल थोडंफार, कधी ती झोपल्यानंतर, कधी तिला घेऊन असं. शेवटी बेबी छोटाच आहे, त्याला घ्यायला कोणी नाही म्हणून मला घ्यावंच लागेल. सर्वजण खूप बिझी आहे त्यांच्या कामात, त्यामुळे आमच्यासोबत यायला कोणीच नव्हतं इकडे तिला सांभाळायला. पटापट घेतलेल्या वस्तू पटापट मी ठेवून दिला आणि स्वयंपाक करत होते. थोडीशी राहिली ती 5-1 मिनटं. नंतर शेवटी मी तिला किचन मोठं आहे ना ऐकलं, तर मग किचनवरच साईडला तिला ठेवलं आणि माझं आवरत होते. आणि आवरता दुपार झाली. आय थिंक 12 वाजलेच असेल, 11:30-12. तरी पण हे तिकीट करून काय आलेच नव्हते अजून. मी नाश्ता करून ठेवणार होते, पण त्यांना लेट झालं. म्हटलं जाऊ दे, स्वयंपाकच करते डायरेक्ट, म्हणून डाळ लावली आणि नंतर पीठ मळायला वगैरे घेतलं. आणि आता ती झोपली म्हणून परत हळूच आवाजात रेकॉर्ड करते दुसऱ्या रूममध्ये येऊन.